दंडवत हो. म्हणजे आपण काही गोष्टींमधनं आपली आवडी काढून टाकली, परंतु नवीन गोष्टींमध्ये आवडी आपली, कपड्यांमध्ये, दागिन्यांमध्ये, चपलेमध्ये, इतर गोष्टींमध्ये, घरामध्ये आपण आपली आवडी गुंतवली. आता जिथे जिथे तुम्ही आवडी आसक्ती आपण लावली, आता तिथून तिथून ती आसक्ती आपण काय करायची, काढून घ्यायची. जसं तुम्हाला नवीन जर का मोठं घर घ्यायचं तर तुम्ही काय करता, तुम्ही जिथे जिथे काही इन्व्हेस्ट FD वगैरे केल्या त्या काय करता, तुम्ही सोनं असेल ते मोडतो आपण, जे आवडीपूर्वक त्यातली आसक्ती काढून टाकतो. आता ती आसक्ती कशामध्ये झाली, आता घरामध्ये. तसं आता एवढं सगळं आसक्तीयुक्त आपण केलं, आता ह्याच्यातनं आपल्याला थोडं हळूहळू अनासक्त व्हायचं, आवडी कमी करायची. आपण जेवढा व्याप वाढवणार तेवढा देवापासनं लांब. जेव प्रपंची जडे तव तव ईश्वरी उजडे. मग विशिष्ट वयाने आपल्याला काय होता आलं पाहिजे, थोडंसं शांत होता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मीच पाहिजे हा अट्टाहास सोडून दिला पाहिजे. प्रत्येक कार्य मी सांगेल तसंच झालं पाहिजे हे वाक्य पण काढून टाकायचं. थोडं रिलॅक्स व्हायचं, थोडं तुम्ही तुमच्यासाठी पण आयुष्य जगा. आणि त्याच्यानंतर नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीकडे जबाबदारी हळूहळू देऊन टाका, मुक्त व्हा त्याच्यातनं. एखादा व्यक्ती नोकरीतनं निवृत्त होतो, निवृत्त झाल्यानंतर पण तो कंपनीत जातोच का, कशी चालू आहे कंपनी बघायला. तो म्हणतो बरं झालं एकदा पुढच्या लोकांकडे ते सोपवून दिलं, माझ्या जागी आता नवीन व्यक्ती आली, आता मी त्याच्यातनं मुक्त झालो. आपण चुकून सुद्धा कंपनीत परत जात नाही. तसं अनासक्त व्हा, विकार शून्य. ज्या ज्या गोष्टींमध्ये अनाठायी आसक्ती आहे, खाण्यापिण्यापासून वाटतंय की आपल्याला आपण 3 टाइम खातो, पण एक विशिष्ट वयानंतर लक्षात आलं पाहिजे नाही आता 3 टाइम नाही, आता 2च टाइम खाल्लं पाहिजे. आता आधीपेक्षा थोडंसं कमी आहार घेतला पाहिजे, जास्त पौष्टिक आहार. म्हणजे अशा गोष्टी आपल्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. त्यानंतर विकल्प शून्य सांगितला. आता ती आवडी कुठे गुंतवायची, आपल्याला इकडून आवडी काढायची आणि ती परमेश्वराकडे गुंतवायची. म्हणजे घरामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण, लीळाचिंतनामध्ये आपला वेळ अधिक आपण उपयोगी लावायचा. त्यानंतर विकल्प शून्य म्हणजे गृहस्थ लोकांनी कधी देवतेला शरण जायचं नाही. खड्यांच्या अंगठ्या, ज्योतिषांकडनं आलेले ताईत, गंडे, दोरे, अशा प्रकारे कुलदैवत, कुठल्याच ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये देवतेला शरण जायचं नाही. स्वभाव मात्रेमध्ये अष्टस्वभाव, क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीतुष्ण, भयनिद्रा, ह्याच्यावर नियंत्रण आपल्याला आलंच पाहिजे. आपण काहीतरी काही पण वेळेला काही पण खातोय आणि किती पण खातोय, हे आपल्याला शारीरिकदृष्ट्या पण चुकीचं आहे. स्वभाव मात्रेमध्ये रजतम जे आपले स्वभाव आहेत त्याच्यावर पण आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. तुम्हाला खूप राग असेल तरी उगाच रागवत बसायचं नाही, किंवा खूप चिडचिड असते आपल्यामध्ये, उगाच चिडचिड करत बसतो आपण. परंतु आपल्यामध्ये हे बदल झाले पाहिजेत. आपल्याला कोणीतरी चिडवायचं आणि लगेच आपण चिडायचं, एवढे आपण दुसऱ्यांच्या अधीन आहोत का, नाही. कोणी किती चिडवायलं तरी आपण चिडायचं नाही, आपण रागवायचं नाही. आपल्याला आपल्या स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे. स्वभाव मात्र हे तुम्ही ग्रस्त म्हणजे घरात राहून करायचं आहे. ही रंगीत तालीम जी असते ना, ही घरीच करायची असते. निरालंबी म्हणजे आलिंबन जे आहे ते आलिंबन इतकं असतं की इथे ती बाई स्वयंपाक बनवता बनवताच तिच्या डोक्यात चालू असतं की आजच्या मालिकेत काय होईल त्या सुनेचं. हे उदाहरण मी काय दिलं की त्याला म्हणतात निरर्थक आलिंबन, म्हणजे त्याचा त्या गोष्टीशी तुमचा काही संबंध नाही. तुम्ही म्हटलं ती समोर बिल्डिंग होते आणि त्यांनी त्याला ते हिरवा रंग दिला पाहिजे, तुम्ही इथे घरात बसून कशासाठी ते करतात, काही अर्थ आहे का त्या गोष्टीला, काही म्हणजे तुमचा आणि त्यांचा काही संबंध नाही, काही संपर्क नाही. तुम्ही इथे बोलल्याने तिथे काही बदल होणार नाही. त्यांनी सांगितलं तिथे टीकेमध्ये सुई ठिगळ पासून, म्हणजे आपण सुई, दोरा, चिंधी पण ठेवतात. जे लोक शिवणकाम वगैरे करतात ते चिंध्या पण गोळा करून ठेवतात. कोणी आहे का इथे शिवणकाम करणार?
तर ते काय असतं की ते ठेवतात काहीतरी कामी येईल कामी येईल कामी येईल कामी येईल असं म्हणून. आता म्हणजे फक्त शिवणकामवाल्यांसाठी नाहीये, ते एक उदाहरण आहे. पण तुम्ही आता सगळे घरी गेल्यानंतर बघा, घरी सगळं साहित्य काढून किती साहित्य आपल्या कामाचं आहे आणि किती साहित्य निरर्थक गोळा करून ठेवलेलं आहे आपण, जे कधीच कामी आलं नाही. ते एक झालं. म्हणजे अशा पद्धतीने ते आलिंबन इतकं डोक्यात ठेवलेलं आहे. त्यानंतर वैचारिक आलिंबन असतं की तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं, मग तुम्हाला असंच का बोलला, तुम्हाला 10 वर्षा पहिले काय बोललेलं आहे ते तुम्ही आलिंबन ठेवलेले डोक्यामध्ये. हे अशा गोष्टीचं आलिंबन तर मोबाईल पण ठेवत नाही. तो पण काही दिवसांनी तो अननेसेसरी डाटा डिलीट. हे अननेसेसरी डाटा आहे. म्हणजे उगाच आपण तो मोबाईलमध्ये जर का जमा करून ठेवलं तर मोबाईल हँग होतो हे आपल्याला कळतं. पण डोक्यात आपण हे मनात या गोष्टी ठेवतो तेव्हा डोकंही आपलं अशाच पद्धतीने हँग होतं, हे आपल्याला कळत नाही. आणि सतत ते राहतं. ते आलिंबन रहित व्हा. कधी कधी आपलं दुसरं एक आलिंबन असतं की बाबा लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. हे एक वेगळं आलिंबन असतं. म्हणजे हे निरर्थक गोष्टींचं जो मानसिक आलिंबन ठेवलं ते काढून टाका. किंवा मग दीक्षा घेतली तर मग आपल्याला जमेल का मार्गात राहायला, हे पण निरर्थक आलिंबन आहे. हे डोक्यातनं काढून टाका. सगळं जमणार आहे. आपणच म्हणतो मला जमणार नाही, मला हे होईल, मला ते होईल, मला शक्य नाही, असं जे काही विचार असतात ते निरर्थक असतात. म्हणून ह्या गोष्टी काढून टाका. प्रापंचिक लोकांच्या डोक्यामध्ये या गोष्टी भरपूर असतात, कारण त्यांचा अनेक लोकांशी संपर्क असतो, अनेक व्यवहार असतात, अनेक व्यवहारांमध्ये चांगले वाईट अनुभव आलेले असतात. त्याच्यामुळे खूप चांगले वाईट विचार आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतात. तर ते सगळे काढून टाका. जे व्हायचं ते होऊ द्या. कोणाला काय बोलायचं त्यांनी ते बोलू द्या. कोण काय बोलेल नंतर किंवा कोण काय बोललंय आधी हे काढून टाका डोक्याने. हे तुम्ही विचार करत बसू नका. त्या बोलणाऱ्यांना त्याचा विचार करू द्या. तुम्ही खूप शांत राहा, मोकळं राहा एकदम. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच तुमचं स्मरण होणार. पुढे काय येतं, जे तुम्ही समस्या मांडता, आमचं स्मरण होत नाही, सकाळी जाग येत नाही, बसलं तर जांभई येते, झोप येते, लक्षात राहत नाही. हे का होतं? कारण की ते असतं ना, आता तुम्हाला ह्याच भाषेमध्ये सांगावं लागेल थोडंसं, की जर का तुमच्याकडे काही डाउनलोड होत नाही तर ते काय सांगतं, मेमरी फुल आहे. मग काय करावं लागतं की आधीची मेमरी काढून टाकावी लागते, जागा करून द्यावी लागते, मग नवीन काय ते डाउनलोड होतं. तसंच आहे ते, की तुम्ही असं अन्यथा एवढं तुमच्या डोक्यामध्ये डाउनलोड करून ठेवलेलं आहे की आता हे वचनं बसण्यासाठी जागाच नाहीये कुठे. त्याच्यानंतर स्मरण करायला लागलं तर ते स्मरणाच्या वेळेस त्याच्यातनं काय होतात, वेगवेगळेच विचार बाहेर पडतात, लीळा बाहेर पडतच नाहीत. स्मरणाला बसले की मग आज पाणी येईल की नाही इथून सुरुवात होते. मग आज लाईट जाईल का, पाऊस येईल का, स्मरणात हे चालू राहतं सगळं. हे काय झालं, स्मरणाच्या वेळेस नाम आठवलं पाहिजे, लीळा आठवली पाहिजे, तर आपल्याला भलतं सलतं आठवतं. का आठवतं हे, कारण की मागची जो काही स्टेप आहेत, 4 स्टेप सांगितल्या, विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्र निराळे. 4 स्टेप तुम्ही क्लिअर केल्या नाहीत, त्याच्यामुळे स्मरण होणार नाही तुमचं. तुमचं स्मरण होत नसेल, स्मरण होत का नाही याचा प्रश्न कोणालाही विचारू नका. तुम्ही काय केलं, तांदूळ टाकले कुकरमध्ये आणि गॅसवर ठेवून दिलं आणि त्याचा भातच झाला नाही, ते जळून गेलं. का? त्याच्यात पाणीच टाकलं नाही तुम्ही. किंवा सगळं केलं, पाणी टाकलं आणि गॅसवर ठेवलं पण ते गॅसच पेटवला नाही. असं होतं ना कधी कधी, 1 तास चार्जिंगला लावला मोबाईल, बटनच चालू नाही केलं, रिकामच चालू आहे सगळं काय. तर तसं आहे की तुम्ही ह्या पहिल्या स्टेप जर पूर्ण केल्या नाहीत तर पुढचं स्वामींनी सगळं क्रमाने सांगितलेलं आहे. तर हे सगळी जी रंगीत तालीम जी असते ही सगळी घरीच करायची असते. काही लोकांना असं वाटतं आम्ही दीक्षा घेतल्यानंतर अभ्यास करू. चुकीचं आहे. अभ्यास करायला सुरुवात करा, आपोआप तुम्ही दीक्षित होत राहाल. तुम्ही जेवढं एखाद्या क्षेत्राचा अभ्यास कराल तेवढ्या तेवढं तुम्ही त्याचे तज्ज्ञ होत राहाल ना, घरच्याच घरी. हळूहळू एखादी व्यक्ती डॉक्टर विभाग शिकते आहे
त्यांनी 25% जर का अभ्यास केला घरी राहून तर तो 25% डॉक्टर झाला ना. 50% अभ्यास केला 50% डॉक्टर झाला ना तो. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत की आपल्याला असं वाटतं की आम्ही आश्रमात जाऊन आचरण करू, नाही होणार. तुम्हाला ती भीती का वाटते आता की आश्रमात गेलं तर जमेल का आम्हाला की नाही जमणार, ही भीती का वाटते? कारण तुम्ही ते घरी ते प्रॅक्टिस ती करतच नाही आहात. तुम्ही घरी हे सगळं जर का कराल तर तुम्हाला सहजपणे असं वाटेल काही हरकत नाही. मग तुम्हाला म्हटलं बघा आश्रमात मग शिळं अन्न खावं लागेल, काही नाही आम्ही घरी खातो शिळं. भाकरी खावी लागेल, आम्ही घरी भाकरीच खातो. मग तिखट असतं आश्रमामध्ये, भिक्षेला तिखट येईल, मला तिखट खायची सवय आहे. म्हणजे मग तिथे गादी मिळणार नाही, साधं सतरंजी आणि याच्यावर झोपावं लागेल. हो आम्ही गादी घेतच नाही, बंद केलं आम्ही. म्हणजे तुम्हाला जे काही हे दिलं त्यात तुम्ही हो होच म्हणाल. कारण की काय झालेलं आहे की तुम्ही ती प्रॅक्टिस सगळी केली, ते रंगीत तालीम केली. आता तुम्हाला भीती आहे का कुठे? नाही भीती. पण जर का तेच असेल दुसरं कोणी, ते म्हणजे मला AC शिवाय जमत नाही, मला ते फिल्टरचंच पाणी लागतं, मला गादीच लागते. आता ह्या सवयी जर का आपण इथे तोडल्या नाहीत तर आश्रमात आपण जाऊ शकत नाही. म्हणून एकदम सोपं आहे आणि हे काही वेगळं नाही आहे. स्वामी काही वेगळं काही सांगत नाही. आजचे डॉक्टरही तेच सांगतात, गादीवर झोपू नका सांगतात का डॉक्टर? म्हणजे काही गोष्टी AC वापरू नका डॉक्टर सांगतात का? सांगतात. आश्रमामध्ये जे डॉक्टर तुम्हाला आज सांगतोय, आमच्या आश्रमामध्ये त्या गोष्टी ऑलरेडी आमच्या देवाने सांगून ठेवलेल्या आहेत. आश्रमामध्ये त्याचं ऑलरेडी त्याचं आचरण सुरू आहे की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास शारीरिक होणार नाही. आज जे आपल्याला आरोग्यशास्त्रातनं माहिती पडतं ते आमच्या अध्यात्मशास्त्रामध्ये ऑलरेडी सुरू आहे. ते वेगळे काही हे करायची गरज नाही आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही जर का ते एक लहान मुलांचं नाटक असतं वगैरे, त्याची रंगीत तालीम कुठे असते? घरीच असते. सगळं स्टेजवर कधी असते? ज्या दिवशी ते सादर करायचं आहे त्या दिवशीच असते. तुम्ही डायरेक्ट रंगीत तालीम स्टेजवर नाही करू शकत. रंगीत तालीम स्टेजच्या खालीच करायची असते. आणि जे मुख्य आचरण जे आहे, जसं त्याची रंगीत तालीम घरी करायची आहे आणि मुख्य आचरण जे आहे तुम्ही एकदा त्याग केला की तिथून पुढे ती सुरुवात तुमची बरोबर होणार आहे. आता हे कवकाळपर्यंत करायचे. ग्रस्त लोकांनी पण म्हणजे चारही ते सांगितलेत, निषेध वाक्य सांगितलेत, विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे निरालंबी आणि विधी वाक्य सांगितले, देवता स्मरणे. हे कवकाळपर्यंत करायचं आहे. जन्मक्षेप मरेपर्यंत हे करायचं आहे. हे कुठल्या श्रावण मास या कुठला महिना अजून तो तेवढ्या 2 महिन्यापुरतं आचरण नाहीये बरं का. हे कायमस्वरूपी आचरण आहे. हे आपणच निर्माण केलं. मार्गशीर्ष महिन्यात स्मरण करावं. आणि बाकीच्या महिन्यांचं काय? ज्यांनी निरंतर, कुठलं वचन आहे ते स्वामींचं? 5वे ते हे वाक्य ज्या व्यक्तीला कळालं तो या महिने तिथीवार नक्षत्र शेतात अडकणार नाही. तर हे सगळं ग्रस्त याच्यामध्ये तुम्हाला घरामध्ये राहून हे सगळं आचरण करायचं आहे, स्मरण करायचं आहे, लीळेंवर पूर्ण फोकस करायचा, सतत लीळेंचं चिंतन करायचं आहे. तुमच्या घरामध्ये ज्या समस्या निर्माण होतात वासनिक लोकांना, त्याचं उत्तर लीळेमध्ये मिळतं. त्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वचनांमध्ये मिळतात, दृष्टांतामध्ये मिळतात. असंच त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या ह्याच्यातनं त्या तुमच्या समस्येचं निवारण तिथूनच होणार. नाम प्राप्ती, नाम काय सांगतात स्वामी? सकळ सहाय्य नामाच्या माध्यमातून होतं. सगळं संकट दूर होतं. म्हणजे नेमकं काय होतं? तुमच्या मुखात सतत नाम आहे, जे सतत देवाच्या संपर्कात आहात. आणि मग संकट जर का आलं तर काय होतं की देवाचं नाम सुरूच आहे, देवाला तुम्ही हे करताय, तेवढ्यात तुम्हाला एखादी लीळा आठवते की बाबा देवानी तर सांगितलेलं आहे की नाथोबासांना की थोडीशी वाट बघितली असती तर काय झालं असतं. म्हणजे देवानी आपल्याला काय केलं? संयम सांगितलेला आहे, वाट बघायला सांगितलेली आहे. बघूया देव सगळं ना काय होईल ते. म्हणजे आम्ही काय चमत्कार केला असता
तर तुम्ही नंतर बघितला असता, म्हणजे आपल्याला त्या लीळेतनं ती माहिती पडलं वगैरे वगैरे. तर प्रपंचात असताना या सगळ्या गोष्टीच्या संपर्कात तुम्ही राहा. तुमच्या घरी तुम्ही काला करून जेवायची सवय करा. जे पात्री पडलं भोजन ते तुम्ही खा. असं नाही की हीच भाजी पाहिजे तीच भाजी पाहिजे असं नाही, नका करू. जी भाजी आवडत नाही ती भाजी खायची सवय करून द्या. आणि या सगळ्याला परमेश्वराचं नाव लावून द्या की देवाने सांगितलंय माझ्या म्हणून मी असं आचरण करतो आहे. देवाने सांगितलं म्हणून मी वृक्षांना खाण्याचा प्रयत्न करतो आहे. फोडणी तोडणीचं कमी खातो आहे, गोड कमी खातो आहे. डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा देवाने सांगितलं म्हणून मी ते करतो आहे. डॉक्टर तुम्हाला आता एक विशिष्ट नंतर वेळाने सांगणारच आहे, गादीवर झोपू नका. त्यांनी सांगायच्या आधीच माझ्या देवाने सांगितले म्हणून मी गादीवर झोपत नाही. म्हणजे आचरण ते आचरण, योग्यता ते योग्यता, आणि पुढे जो आजार उद्भवणार तो पण उद्भवणार नाहीये. 3 फायदे होतात त्याच्यामध्ये. आणि देवाला पण तोष की मी सांगितलं म्हणून हा करतोय आचरण. तर ते तिकडे जे आचरण करायचे ते इथे तुम्ही सुरुवात करा घरामध्ये, हळूहळू हळूहळू. आणि पूर्ण वेळ तुम्ही लीळेंच्या चिंतनात राहा. खूप वेगळं वातावरण घरामध्ये आपल्या मनामध्ये तयार होईल. आणि मग अशाच ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की देवाला विनंती पण चालू ठेवायची आहे की आमचं अनुसरण जे परमेश्वराला अपेक्षित आहे ते लवकरात लवकर घडू द्या आणि ते योग्य प्रकारे आचरण आमचं होऊ द्या. असं सगळं तुम्ही जर का मनामध्ये ठेवलं तर परमेश्वर सगळ्या गोष्टींचा योग घडवून देतात. ते कार्य परमेश्वराचं आहे. आपलं काम काय आहे? अर्ज देणं हे आपलं काम आहे. बाकी ते कार्य करणं कोणाचं काम आहे? ते महानगरपालिकेचं काम आहे, सरकारचं ते काम आहे. पण अर्ज देणं जर का आपण अर्जच नाही दिले तर ते काय म्हणतील, तुम्ही अर्जच कुठे दिले, तुमच्या कॉलनीतनं काही अर्जच नाही आला. देवाकडे आपलं अर्ज गेलं पाहिजे. मग परमेश्वर तुमच्याविषयी विचार करतात की याचं कसं आयोजन करायचं आहे, काय करायचं याच्या बाबतीमध्ये हे परमेश्वर ठरवतात. आणि परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून तुम्हाला काय करतात, त्या ट्रॅफिकमधनं मुक्त करून पुढे अनुसरणाकडे तुम्हाला सहजपणे घेऊन जातात. तर हे तुम्ही करू शकतात प्रपंचात राहून. नाही, देहाभिमानिनीचा उद्धरण कार्याला काही अडथळा नाही. परंतु आपण जे जे कर्म जोडलेले ते कर्म आपल्याला समोर समोर येत राहतात. चेष्टकत्व संलग्न करेल. आणि देवता काय करते की ते नवीन कर्माविषयी झालं किंवा जुने कर्म जे आहेत ते जुन्या कर्माविषयी चेष्टकत्व करून ते कर्म करायला भाग पाडणं. म्हणजे कुणी व्यक्तीशी आपल्याला हे करायचं की तो जर का भेटला त्याला मी चांगलंच झापणार आहे, आणि ती व्यक्ती दिसली की संलग्न चेष्टकत्व करतो, आलेत बरं का ते. आणि मग आपण आपलं कार्य जे जोडून ठेवलेलं आहे ते आपण सुरू करतो. हे संलग्नाचं कार्य आहे. त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी आपोआप घडतात. म्हणजे जे जे काय आहे त्या कर्म देहाभिमानीशी संबंधित असेल तर ती देहाभिमानीनी भोगवणार. परंतु आपण इतर देवतांचे सुद्धा कर्म जोडलेले असतात, तर ती देवता सुद्धा ते कर्म आपल्याला भोगवत असते. म्हणजे एकदम एकाएकी सकाळपर्यंत चांगलं होतं, एकाएकी डोकं दुखायला लागलं आणि मग ते 1 तास डोकं दुखलं आणि आपोआप थांबलं. म्हणजे हे काय आहे की तुम्हाला ते दुःख दिले त्या देवतेने कुठल्या तरी. तर आपल्याला जे मनुष्य देह प्राप्त झालं, ज्या मनुष्याच्या ठिकाणी आपण भोजन घातलं त्या मनुष्याची जी देहाभिमानिनी देवता आहे तिने आपल्या क्रियेचा स्वीकार केला, तिचा ते मनुष्य देहाचा लेप आपण लावून घेतला आपल्या अविद्येवर. आता ती आपल्याला जन्मवणार, तर आपली ती देहाभिमानिनी झाली. आता ती देहाभिमानिनी जन्मवते तेव्हा आपल्याला 2 वेळाचं जेवण मिळेल आणि आपलं आयुष्य जेवढं आपण उपभोगायचं तेवढं आपण भोगणार आहोत. आणि मधलं जे आहे 99% फुटक्रिया असतात. आपल्या मध्येच पैसे भेटतात, मध्येच पैसे जातात, मध्येच सुख येतं, मध्येच दुःख येतं. हे सगळं काय आहे? फुटक्रिया, म्हणजे फुटकी क्रिया, पूर्ण क्रिया नाही आहे. की एखादा व्यक्ती लहानपणापासून तर मरेपर्यंत श्रीमंतच राहिला असं नाही, तो मध्येच कधीतरी गरीब होऊन जातो. हे काय आहे? आधी सुखरूप फुटक्रिया होती, मग दुःखरूप फुटक्रिया आली, मग परत सुखरूप फुटक्रिया आली.
असं जे आपल्या आयुष्यामध्ये जो काही बदल होतो हे काय आहे? सुखरूप आणि दुःखरूप फुटक्रियांचा तो भोग आहे. क्रिया पूर्ण केली तर त्याचा लेप लागतो, पण एखादी क्रिया जर का अपूर्ण ठेवली, आपण एखाद्याला पूर्ण भोजन दिलं तर ते मनुष्य देहाचा लेप लागेल, परंतु त्याला तुम्ही सत्करोज भाकर दिली तर त्यांनी ती खाल्ली तर त्याच्यामुळे तो सुखावला, बरं झालं. पण त्याचं पूर्ण भोजन झालंच नाही. तुम्ही त्याला पाणी दिलं 2 घोट, तुमच्याकडे 2च घोट पाणी दिलं, त्याला बरं वाटलं, त्याला 1 लिटर पाणी प्यायचं होतं, तर ती क्रिया कशी झाली? फुटरूप क्रिया झाली, फुटकी क्रिया झाली, त्याचा पूर्ण लेप लागला नाही. पण क्रिया तर तुम्ही पुण्यरूप केली, चांगली क्रिया केली, तर त्याचं सुख तुम्हाला मिळणार. आता एखाद्याला आपल्याला मारून टाकलं तर त्याचं जडत्वाचं नरक आपल्याला होईल, पण एखाद्याला मारलं नाही पण त्याला चांगलं ताडण दिलं, त्याला इजा केली, दुखापत केली, मारलं त्याला आपण, तर त्याच्यामुळे तो मेला नाही पण तो जिवंत आहे, पण त्याचे पिंडस्थ दुखावल्या, त्याचं देह दुखावलं, जीव स्वरूप दुखावलं, तर त्याच्यामुळे आपल्याला दुःखरूप फुटक्रिया निष्पन्न होते. आपण कोणाला बोललो काहीतरी, त्याचं मन अंतकरण दुखवलं, काहीतरी झालं त्याच्यामुळे, तर ती दुःखरूप फुटक्रिया आपल्याला निष्पन्न होते. आणि अशा पद्धतीने त्या दुःखरूप फुटक्रियेचे भोग आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये कधी ऊन असतं आणि कधी सावली असते. याचं कारण ते आहे. दुःख आलं की समजायचं की दुःखरूप फुटक्रिया चालू झालेली आहे, आणि सुख आलं की समजायचं सुखरूप फुटक्रिया चालू झालेली आहे. आणि ते प्रारब्ध भोगे क्षयो, ते भोगूनच संपवायचं आहे. आपण जे सांगतो लहान मुलांना, तेवढं वाढलं तेवढं संपवायचं बरं का, टाकायचं नाही. तसंच आहे जेवणाच्या बाबतीत, जसं आहे तसं जीवनाच्या बाबतीत पण आहे. जेवढं जोडलेलं आहे तेवढं भोगायचंच आहे, त्याच्यापासून तुम्हाला सुटका नाही. काय टाळायचं? भोग टाळायच्यासाठी पण उपाय आहे आपल्याकडे. उद्धरण प्रकरणामध्ये पुढे तेच सांगितलेलं आहे. तुम्हाला या दुःखापासून मुक्त व्हायचं असेल, देवानी सगळं सांगून ठेवलेलं आहे. हे दुःख आहे, भोगवणारे त्या देवता आहेत, भोगणारा तो जीव आहे, आणि कुठे कुठे दृष्टपर भोग काय आहेत, अदृष्टपर नरक काय आहेत, सगळी माहिती देवानी दिली. आणि महादाईसांनी जेव्हा विचारलं, देवा आम्हाला हे झालं नाही पाहिजे, तर देवानी सांगितलं, एथीचे होई जय, हे चूक आहे ती. म्हणजे देवाचं तुम्ही झालात, अनुसरण केलं, म्हणजे देवाचं तुम्ही ऐकलं की काय होईल? या सगळ्यांपासून आपली मुक्तता होईल. परमेश्वर मायापुराचा अभिमान घेत नाहीत, परंतु सेवादास्याचा स्वीकार करतात. परंतु जर का सहेतुक सेवादास्य असेल तर त्याचा स्वीकार मायापुराचं जे आहे, माया संबंध माया भजन सांगितलं, म्हणजे त्याचं मायाच हे करते. पण जर का ती सेवा तुम्ही निर्हेतुक केली, आता जेव्हा तुम्ही निर्हेतुक सेवा करता तेव्हा तुम्हाला त्या श्रीमूर्तीशी संपर्क नसतो तुमचा. तुम्ही ती सेवा कोणासाठी करता? परमेश्वराला अनुलक्षून ती क्रिया करता. जसं मी मगाशी सांगितलं की कुठलीही विधी करताना माझ्या देवाने सांगितलं, म्हणजे देवाला आठवून, जसं आता श्री परेशाय नम, हे थेट देवाला आठवून आपण ती क्रिया करतो. कुठलाही विधी जर का तुम्ही देवाला अनुलक्षून करत असाल, आवडीपूर्वक करत असाल, म्हणजे आजच मी ते डांगरेशांच्या लीळेमध्ये वाचलं की ती भक्ती ती कशी ना, आवडीपूर्वक आणि दुःख रूप आहे. म्हणजे परमेश्वरालाच ठिकाणी मी ती क्रिया आवडीपूर्वक करतो आहे, आणि त्याच्यामध्ये चतुर्विध दुःख सुद्धा वगैरे आहे. म्हणजे तोची व्हावा, तोची भेटावा, असं दुःख त्याच्यामध्ये आहे. म्हणजे पूर्णपणे देवाचं आहे, आणि ती क्रिया महत्वाची म्हणजे निर्हेतुक आहे. असं जर का असेल तर त्या क्रियेचा स्वीकार परमेश्वर करतात. मग त्याच्यामध्ये सांगितले, तुम्ही जो पदार्थ दिलेला आहे त्या पदार्थाचा स्वीकार माया करते. त्या पदार्थाच्या संबंधित जी आवडी आहे त्या आवडीचा स्वीकार कोण करतं? परमेश्वर करतात. जसं निळभट्टांनी ते अलंकार वाहिले, अलंकाराचा स्वीकार मायेने केला, पण त्या अलंकार वाहण्यामागचं जी तळमळ आहे त्याचा स्वीकार, तो जो काही भाव आहे त्याचा स्वीकार मात्र परमेश्वर करतात. म्हणून परमेश्वराला येत तैसे काही न लगे, प्रपंच परमेश्वराला नको पाहिजे. म्हणजे
आपल्याला आता एक एक स्टेप पुढे जाता आलं पाहिजे. आता आपण या विचारांमध्ये खूप दिवस राहिलो, आता थोडं थोडं पुढे 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 जाता आलं पाहिजे की परमेश्वराला प्रपंच वाहण्याच्या मध्ये जी आपण धन्यता मानतो त्याच्यातनं आता थोडासा पुढे गेलं पाहिजे आपण. आमच्या परमेश्वराला प्रपंचही नको आहे, देवताही नको आहे. काय पाहिजे? 4 पदार्थ आहेत: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. देवाला प्रपंचही नको आहे, देवताही नको आहे, मग काय पाहिजे? जीव पाहिजे. जीव म्हणजे कोण आहोत? आपण आहोत. आपण आहोत तर आपण देवाला आपल्याला स्वतःलाच अर्पण करता आलं पाहिजे की दुसऱ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत? म्हणजे हा विचार कुठेतरी डोक्यात आला पाहिजे. आता हा विचार जर का करून तुम्ही पुढे जाल तर तुम्ही पुढे जाल. वैराग्य देवानी काय अर्पण केलं? किती फुलं? वैराग्य देव किती फुलं, किती पानं, त्यांच्याबद्दल काय उल्लेख येतो? किती लक्ष फुलांचं पूजन केलं त्यांनी. मग काय केलं? काय वाहिलं त्यांनी? स्वतःचं देह क्षेपलं म्हणून ते प्रसिद्ध आहेत. म्हणून त्यांचं नाम उल्लेख आपण करतो की भटोबासांच्या आधी ते देह अर्पण केलं. म्हणजे देहपेक्षा जीव अर्पण आहे. देह क्षेपलं आणि अर्पण काय केलेलं आहे? जीव अर्पण केलेला आहे. तर त्या जीव अर्पणाचा जो काही स्वीकार आहे तो कोण करतात? परमेश्वर करत असतात. म्हणून ह्या ह्याच्यातनं आता थोडंसं बाहेर येऊन बघा थोडंसं की फूल हे कशात येतं? प्रपंचात येतं. दिवा कशात येतो? प्रपंचात येतो. देवाने आपल्याला काही जाळायला सांगितलं नाही, मात्र जळायला सांगितलेलं आहे. जळायला म्हणजे ते तसं नाही बरं का, रॉकेल वगैरे टाकून तसं नाही. अंतःकरणामध्ये, नाही तर ते घरी जाऊन ते तसं नाही, अंतःकरणामध्ये जळता आलं पाहिजे. कुठल्या दृष्टांतात सांगितलं स्वामींनी? असं जळता आलं पाहिजे आपल्याला. कुणासारखं असावं असं काहीतरी बोलले स्वामी. हा, पोळल्या त्याला कवणी ठाई सुखासी नाहीये, तसं आपण अंतःकरणात सतत जळत राहिलं पाहिजे. आपण काय करतो? आपण जाळत राहतो. हे जाळ, ते जाळ, अमकं जाळ, तमकं जाळ. आपल्याला खूप छान वाटतं ते अगरबत्त्या सुगंधित. त्या अगरबत्त्यांमध्ये कुठलं केमिकल आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. कापूर लावा, कापूर लावा. कापूर केमिकल युक्त आहे, तुम्हाला माहिती आहे का? ते जर का तुम्ही ते लावलं त्याच्यातनं ते नाकातोंडात धूर जातो, त्याचा काय त्रास होणार आहे तुम्हाला माहिती आहे का? तो एक भाग झाला. त्याच्यात किती हिंसा होते हा एक आपल्याला तो भाग माहिती नाही आहे वगैरे. अशा खूपशा गोष्टी आहेत. त्याही पेक्षा आपण जर का स्वतःला जर का अंतःकरण आपलं जाळलं, चतुर्विध दुःखामध्ये तोची व्हावा तोची भेटावा म्हणून सतत दुःख आहे देवाच्या ठिकाणी, ते तसं काहीतरी करून बघूया आपण. खूप काही फुलं वाहिली, खूप काही पदार्थ वाहिल्याने देव प्रसन्न होत नाहीत. त्याच्याने जीव प्रसन्न मात्र होऊ शकतो, पण देव मात्र प्रसन्न होत नाही. त्यासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी मग हे असं जे आहे निर्हेतुक जर का आपण केलं, जे देव स्वीकारणार आहेत. आता त्यांचा प्रश्न आहे की माया स्वीकारणार की देव स्वीकारणार? दोन्ही गोष्टी आहेत. मायाही स्वीकारू शकते आणि देवही स्वीकारू शकतात. तुमचा हेतू फक्त वेगळा असेल तर माया स्वीकारणार, आणि हेतू जर का योग्य असेल तर मग ते परमेश्वर स्वीकारणार. परंतु जे काही प्रपंच आहे त्या प्रपंचाचा इथे विषय आपला चालू होता की प्रपंचाचा स्वीकार माया करते, आणि त्या संबंधामध्ये जो काही हेतू आहे, मनोधर्म आहे, त्यातली जी आवडी आहे, तळमळ आहे, त्याचा स्वीकार मात्र परमेश्वर करतात. म्हणून आपल्याला ते देता आलं पाहिजे. आणि ह्याचं वचनाचं प्रमाण मी देईल की स्वामींनी कुठेच सांगितलं नाही की फुलं वाहिल्याने तुम्हाला प्रेमदान मिळेल, फळं वाहिल्याने प्रेमदान मिळेल. मग काय वाहिल्याने, काय केल्याने प्रेमदान मिळतं असं सांगितलं देवानी? तळमळीत जन्माते धाडी. म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं? कुठल्या पदार्थांचं नाव, वस्तूचं नाव घेतलं का देवाने? तळमळीत म्हणजे तुमची मानसिकता, तुम्ही आणि परमेश्वर, ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये कोणीच नाही. कुठलाही विषय पदार्थ नाही, प्रापंचिक पदार्थ नाही, देवता नाही, इतर कुठला जीव सुद्धा नाहीये. तुमचं जीव स्वरूप आणि परमेश्वर यांच्यामधला जो
विधी आहे की तुम्ही तोची व्हावा तोची भेटावा म्हणून तळमळीत जन्माते धाडलं की त्याला परमेश्वर आपलं उत्तम असं प्रेम साधन देतात. ह्याच्यात व्हायचं काहीच नाही आहे, फक्त देह क्षेपायचं आहे. जे आता आटन विजन करतात ते कुठे काय वाहतात देवाला? ते मात्र देवाला काय वाहतात? जे आपण कुणीच वाहत नाही ते वाहतात. म्हणजे आपला जन्म देवाला वाहतात, आपलं समर्पण देवाला करतात की ते उन्हा तानामध्ये भिक्षा मागतात. काय भिक्षेला येईल, कुठली भाजी येईल माहिती नाही. म्हणजे सर्व देव भरोसे आहे. देवाने सांगितलं म्हणून भिक्षा मागायची, देवाने सांगितलं म्हणून आवडीपूर्वक ते भोजन करायचं, देवाने सांगितलं म्हणून नाही भिक्षा मिळाली तर उपाशी पण राहायचं, देवासाठी चालत राहायचं. हे सगळं समर्पण देवासाठी म्हणून आहे. देवाला काहीच करत नाही. ते दिवा लावतात का, अगरबत्ती, काही नसतं तिकडे. सोबत आटनमध्ये जेव्हा जातात तेव्हा सोबत असं काही नसतं, फक्त समर्पण मात्र त्यांचं 100% असतं. आणि त्या समर्पणावरच त्यांना परमेश्वर काय करतात, योग्य करत राहतात. म्हणून आपण पण याच्यातनं बाहेर आलं पाहिजे की आता आपल्याला जर का 1.25 लाख फुलं व्हायची असेल तर आपल्याला पूर्ण पुणे मार्केट आहे तिकडे जाऊन ते फुलांचं आयोजन करावं लागेल. बरे जे 1.25 लाख फुलं वाहतात ते फुलं मोजून वाहत नाहीत, ते अंदाजे फक्त फुलं आणतात आणि ही 1.25 लाख फुलं आहेत असं धरून चालतात. आता ते फुलं ठेवण्याची जागा, ते फुलं सुकली नाही पाहिजेत, ते फुलं कुठे व्हायची आहेत, मग त्याचं आसन बनवा, हे करा. ह्याच्यात तुमचा वेळ किती गेलेला आहे. त्याच्यामध्ये जर का आज सकाळी मी सरांकडे बसलेलो होतो, लीळा चरित्र काढून बसलो तर माझं अर्धा पाऊण तासामध्ये कितीतरी लीळा वाचून झाल्या. असं म्हणजे असं बरं वाटलं की हां ही लीळा झाली, ती लीळा झाली, ती लीळा झाली, अशा लीळा वाचत वाचत जे किती तो पाऊण तास माझ्या कशात वाया जाणार होता. तर काय झालं, तर आपण एवढी धावपळ करण्यापेक्षा लीळा घ्या, स्मरण करा, हे देवानी सांगितलेलं आहे. म्हणून त्याची तुम्हाला प्युअरपणे योग्यताच लागणार. त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय लागेल की नाही लागेल असा प्रश्न संदेह निर्माण होण्याची गरज नाही. म्हणून आपण देवानी सांगितलं तेवढा भाग जास्त प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फुलं व्हायची आहेत तर तुम्ही वाहा, 5 वाहा, 1 वाहा, जे काय, पण अगदीच ते फुलंच वाहण्यामध्ये आयुष्य घालवू नका. कारण की ती फुलं वाहण्यामध्ये पुष्प एक वाहण्याचं राहूनच चाललंय आपलं. पुष्प एक म्हणजे काय, स्वतः तुम्ही जर का अनुसरता तर तुम्हाला फुल तोडायचंच नाहीये. ते म्हटले मी नाही तोडत आहे, मी दुसऱ्याला सांगितलंय. पण तुम्ही जेव्हा अनुसरता तेव्हा तुम्ही दुसऱ्याला हिंसा करायलाही सांगू शकत नाही. बरं, त्याच्यामध्ये असं आहे की मी फुल कुठे सांगितलं, त्यांनीच फुल आणलं होतं, पण तुम्ही त्याला हात नका लावू. तुम्ही हात लावला तर ती फुल तोडण्याची हिंसा झालेली, त्याच्यात तुम्ही सहभागी होता. जसं सामूहिक जेवण, सगळ्यांनी पैसे काढून जेवण ठेवलेलं आहे, त्याला तुम्ही जर का गेलेच नाही तर तुमच्याकडनं कोणी पैसे घेईल का? पण तुम्ही त्या पंक्तीला हजर राहिलात तर त्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला पण तुमचा हिस्सा द्यावा लागेल. फोटोमध्ये तुम्ही पण येणार. लक्षात घ्या, आम्हाला जे फूल व्हायचं आहे ते आम्हाला जर का जन्मरूपी जर का पुष्प वाहता आलं तरच ते उपयोगाचं आहे. बाकी फुलं वाहून काही भाव कुठे ना कुठे तो एक हा ना, म्हणा किंवा आपला जो भाव आहे, नाही आपला भाव नक्कीच असला पाहिजे, परंतु हे विधी भावातीत अनुष्ठान हे पण लक्षात घ्या. आत्ता स्वामी नाहीयेत आणि सन्निधानातला जो धर्म आहे, आचरण, तो एक प्रकार वेगळा आहे. असन्निधानातलं जे आचरण आहे ते वेगळं स्वामी सांगून गेलेले आहेत. बेलापूरची लीळा वाचा. आम्ही आता चाललेलो आहोत असन्निधान धर्म जिज्ञासागा. मग तो काय सांगितलं त्यांनी, स्वामींनी? आता आपण जे अभ्यासलं अस्थिपरी, असन्निधान धर्मच वेगळा आहे. मग तिथे भट्ट प्रश्न करतात की ते दास्य मोचक सांगितलं, मग दास्य कुणाचं करायचं म्हणून पंचकृष्ण आलं. मग तिथे येतं की जे सन्निधानी आहेत त्यांनी दास्य करावं, पण केवळ असन्निधानातल्या जीवांनी काय करायचं? मग त्यांच्यासाठी काय सांगितलं? पंचनाम आलं. म्हणजे असन्निधान स्थित जीवांसाठी एक वेगळा स्वामींनी विधिविधान सांगितलेलं आहे.
तेच आपल्याला अभ्यासायचं आहे. आता इथे तेच आहे, उद्धरण प्रकरणामध्ये पुढे पुढे तेच आलेलं आहे की एकाला परमेश्वर काय करतात, ज्ञान देतात. ज्ञान देतात, मग त्याच्यानंतर पुढे काय येतं की एक अनुसरती आणि एक अनुसरणे. म्हणजे काय, अनुसरणाची व्याख्या काय, येथोनी म्हणितले. प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक शब्द आपल्याला लक्षात घ्यायचा. येत आधीन होईजे आणि येथोनी म्हणितले कीजे. मग देवानी काय म्हटलेलं आहे त्याचा शोध आपल्याला कुठे लागेल, आचार वचनांमध्ये आपल्याला त्याचा शोध लागेल. मग त्याच्यात कुठे कुठे काय काय सांगितलेलं आहे, त्याच्यात तुम्ही जो काही विधी करताय ती आचार प्रणाली कुठल्या वचनात सांगितलेली आहे ते पण आपल्याला बघावं लागेल. ते पण बघा. मुळात म्हणजे कुठल्याही वस्तूच्या अधीनत्वाने तुमचा भाव ठेवू नका. की ती वस्तू नाहीये म्हणजे आपला भाव डळमळत होतो, विडा पानच नाहीये, पानच नाहीये म्हणजे तो भाग आहे. एकही फूल नसेल तर काय, एक फूल नसेल तर उलट आपण काय करू शकतो, सुगंधित फूल नसेल तर त्या दिवशी आपल्या विनंतीचा सुगंध दरवळायला पाहिजे. परमेश्वर तुम्ही किती फुलं वाहतायत व याच्याशी संबंधित येणार नाहीत. जसं तिथे सांगितलंय, हे काय सांगितलं स्वामींनी, धर्मवार्ता प्रसंगे परमेश्वर कशामुळे येणार आहेत आपल्या घरी, कशामुळे येतील, धर्मवार्ता केल्याने. सुगंधित फूल वाहिल्याने परमेश्वर येणार नाहीत, पण धर्मवार्ता केली तर येणार. का, कारण की ते येथोनी म्हणितले कीजे मध्ये येत आहे, ते येत नाहीये. माझं म्हणणं हे आहे की आपण ते करतोय, नाही असं नाही, आणि छान वाटतं, मलाही छान वाटतं. धूप वगैरे लावला, दूर झाला, फुलं वाहिली, काय फुलांचं डेकोरेशन, सगळं बरं वाटतं. पण माझा एक भाग असतो की हे देवाने सांगितलेलं नाहीये, ह्याच्याने देव येणार नाहीयेत आणि ह्याच्याने देव भेटणार सुद्धा नाहीयेत. देव भेटणार आहेत जी दुसरी क्रिया आहे आपली, की स्मरण आपण करतोय, लीळा चिंतन करतोय, जे काही आचरण करतोय त्याच्यानेच देव भेटणार आहे. आणि आत्तापर्यंत आपण हे केलं, हे ठीक आहे, ते काही वावगं नाहीये, फुलं वाहणं काही वावगं नाहीये. पण माझं म्हणणं असं आहे की आता आपल्याला प्रवास आपला सुरू करायचा ना. म्हणजे जसं आहे की तुम्ही किती वेळ त्या पुण्यातल्या ट्रॅफिक मधनं फिरत राहणार, तुम्हाला वाटतं की नाही की हायवेला एकदा लागलं पाहिजे, पटकन शॉर्टकट बघा आणि हायवेला लागा. एकदा हायवेला तुम्ही लागला की तुमचा प्रवास, तर ही ट्रॅफिक आहे सगळी. म्हणून थोडंसं पुढे जाता आलं पाहिजे आपल्याला. सन्निधान, आपलं सन्निधान आणि असन्निधान असा दोन भाग. आमच्या वास्तविकांचा गोंधळ होतो ना, आम्ही लीळा चरित्र कसं वाचतो किंवा आता इथं नेवाशाची कुठेतरी लीळा नाही, परत डबल दुपारची मंगल आरती. नाही नाही नाही, तुम्ही आता विषयच ऐकला नाही. हो ना, ऐकला ना, की आपण बघितलं सन्निधान आणि असन्निधान. आता तुम्ही बघितलं की लीळेमध्ये आम्ही असं वाचलं की आम्ही कन्फ्युज होतो. पण आता तुम्हीच वाक्य बोललात की येथोनी म्हणितले कीजे. आपल्याला काय करायचं आहे, अनुसरण करायचं आहे. लीळेत घडलेल्याचं अनुकरण करायचं नाही. अनुसरण जेव्हा करायचं आहे तेव्हा देवानी म्हणितलेलं जे आहे ते करणं ते अनुसरण आहे. तर देवानी कुठे म्हटलेलं आहे आणि काय म्हटलं आहे, अस्थिपरीमध्ये म्हटलं. अस्थिपरीचं पुढचं प्रकरण येतं आचार. आचार या प्रकरणामध्ये पण देवानी आपल्याला आचरण सांगितलेलं आहे. मानसिक, शारीरिक वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते म्हणितलेलं आपल्याला आता करायचं आहे. खूपशा वेळा तुम्हाला असं दिसेल की लीळा चरित्रामध्ये जे काही केलेलं आहे ते आपल्याला करायचं नाही, जे सांगितलेलं आहे ते मात्र आपल्याला करायचं आहे. दंडवत हो.